नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBA राज्यशास्त्र जनरल पेपर 2 या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यशास्त्र G2 या विषयासाठी विद्यापीठ अभ्यास मंडळाने यावर्षी आपल्यापुढे नवीनच पेपर सादर केलेला आहे, ज्याचं नाव आहे राजकीय विचारप्रणाली. राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या विचारप्रणालीची पार्श्वभूमी आणि विचारप्रणाली म्हणजे काय, विचारप्रणालीचा अर्थ, स्वरूप, तसंच विचारप्रणालीची कार्य, विचारप्रणालीची वैशिष्ट्ये, भूमिका इत्यादी संदर्भामध्ये विचारप्रणालीच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. विचारप्रणाली ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कारण प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या विचाराने त्याची जडणघडण होत असते. तो ज्या वैचारिक बैठकीमध्ये त्याची वाढ होत असते त्यानुसार त्याचं वर्तन, त्याची भाषा, त्याची कृती ही सर्व काही होत असतं. म्हणून राजकीय विचारप्रणाली हा एक वेगळा भाग आहे, परंतु मुळातच सर्व विचारप्रणाली या एक वेगवेगळ्या विचारांचा समुच्चय असल्यामुळे प्रत्येक विचार घेऊन त्या विचारप्रणाल्या पुढे येत असतात आणि म्हणून या सर्व विचारप्रणाली ह्या आपल्याला याच्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. राजकीय विचारप्रणालीमध्ये लोकशाही समाजवाद असेल, राष्ट्रवाद आहे किंवा मार्क्सवाद आहे किंवा अन्य काही विचारप्रणाली असतील, त्याचा आपण अभ्यास पुढे करणारच आहोत. परंतु सध्या आपण या PPTमध्ये पहिल्या प्रकरणातील जे आहे प्रकरण विचारप्रणाली, त्या प्रकरणातील एक छोटासा भाग ज्यामध्ये उदय, अर्थ आणि स्वरूप याबद्दल त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. माझं नाव प्राध्यापक राजेंद्र आगवणे आहे आणि मी आपल्या पुढे हे लेक्चर सादर करत आहे. राजकीय विचारप्रणाली म्हणजेच विचारप्रणाली या जो काही शब्द आहे, या शब्दाची उत्पत्ती कधी झाली आणि कधी वापरला गेला, तर याच्यामध्ये राजकीय विचारप्रणाली हा शब्द 18व्या शतकात फ्रेंच विचारवंत देस्तू दे ट्रेसी या अभ्यासकाने 1796 मध्ये प्रथम वापरला गेला. याचा अर्थ असा नव्हता की त्याच्यापूर्वी विचारप्रणाली नव्हत्या का, तर त्याच्यापूर्वी पण विचारप्रणाल्या होत्या, परंतु त्याच्यावर तशी मांडणी झालेली नव्हती आणि ती मांडणी झालेली नसल्यामुळे साधारणतः ती विचारप्रणाली हा शब्द त्या चौकटीमध्ये कोणी वापरलेला नव्हता. म्हणून याचं जे काही पहिलं श्रेय जातं ते म्हणजे फ्रेंच विचारवंत देस्तू दे ट्रेसी या विचारवंताला जात असतं. या विचारवंताचं एक स्वतःचं काही म्हणणं आहे आणि त्या म्हणण्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की विचारांचे शास्त्र, ज्याला आपण आयडिया ऑफ सायन्स, म्हणजे विचारप्रणाली हे शास्त्र आहे, सायन्स आहे आणि म्हणून विचारांचं शास्त्र हे या विचारप्रणालीला म्हटलं गेलेलं आहे. म्हणून तसंच तो पुढे हे पण म्हणतो की सभोवतालच्या भौतिक पर्यावरणातून विचार, संकल्पना उदयास येत असतात. यामुळे अनुभवजन्य अध्ययन पद्धती हाच ज्ञानाचा किंवा ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. म्हणून त्याचं म्हणणं असं आहे की सभोवतालच्या भौतिक पर्यावरणातून विचार, संकल्पना उदयास येत असतात. म्हणजे आज आपण राहत असलेल्या आणि उद्या राहणार असलेल्या समाजामध्ये इथे अनेक प्रकारचे विचार रुजतात, वाढतात आणि त्या विचारांचं जे काही रिफ्लेक्शन आपल्यापर्यंत येत असतं त्याला साधारणतः त्याने म्हटलेलं आहे की विचार आणि संकल्पना अनेक प्रकारच्या या उदयास येत असतात. त्यामुळे अनुभवजन्य अध्ययन पद्धती हाच ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. म्हणून विचारप्रणालीच्या संदर्भामध्ये पुढे बोलताना हे पण तो असं सांगतो की आपल्याला जर ज्ञान किंवा पाहिजे असेल तर साधारणतः त्यासाठी अध्ययन पद्धती हाच ज्ञानप्राप्तीचा एक मार्ग आहे. अध्ययन पद्धती म्हणजे अभ्यास करणे आणि साधारणतः अनुभवजन्य अभ्यास पद्धती ती महत्त्वाची आहे. कारण अनुभवजन्य अभ्यास पद्धतीशिवाय आपणाला जास्त खोलवरती ती जी काही बाब आहे ती समजून घेता येत नाही. म्हणून देस्तू दे ट्रेसी यांनी याबद्दल विचार व्यक्त केलेले आहेत. साधारणतः राजकीय विचारवंतांच्या बद्दल जर म्हटलं तर प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, हे ग्रीक विचारवंत आहेत आणि साधारणतः प्लेटो, अरिस्टॉटल किंवा त्याच्या आधी होऊन गेलेले सॉक्रेटिस असतील, हे साधारणतः इसवी सन पूर्व कालखंडामध्ये होऊन गेलेले विचारवंत यांनी अनेक प्रकारचे राजकीय आणि सामाजिक, आर्थिक विचार मांडले. परंतु त्याच्यानंतर साधारणतः 1500 वर्षापर्यंत
जगामध्ये फारसे विचार हे पुढे आलेले दिसत नाहीत आपल्याला. म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये मग जो काही 15व्या शतकामध्ये मॅकियावेली हा याचा उदय झाला, त्या मॅकियावेलीच्या उदयामुळे साधारणतः त्याने राजाला दिलेला संदेश असेल किंवा अनेक काही त्याने जे काही धर्म आणि राजकारण या संदर्भात मांडलेले विचार असतील, तर त्याच्यानंतर मग विचार हे रुजायला लागले समाजामध्ये. मग त्याच्यानंतर मग हॉब्स, लॉक, रुसो आहेत किंवा इत्यादी असतील. म्हणून विचार किंवा जी काही विचारप्रणाली आहे हे सर्वप्रथम जरी 18व्या शतकामध्ये वापरली गेलेली असली तरी आपल्याला असं दिसतं की ही विचार प्रणाली ही इसवी सन पूर्व कालखंडापासून अस्तित्वात आहे आणि जेव्हापासून मानवी समाज आहे तेव्हापासून हे विचार हे पुढे आलेले दिसतात आपल्याला. दुसरा विचारवंत आहे, त्याचं नाव फ्रान्सिस बेकन. हा साधारणतः मध्ययुगीन कालखंडातला विचारवंत आहे. त्याने विचारप्रणालीच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे. त्याचं मत असं आहे की विचारांच्या निर्मिती प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे विचारप्रणाली होय. म्हणजे विचारांच्या निर्मिती प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे विचारप्रणाली होय. म्हणजे देस्तू दे ट्रसी असेल किंवा फ्रान्सिस बेकन असेल, या दोघांचे म्हणणं असं आहे की विचारशास्त्र हे मध्यवर्ती केंद्र मानून साधारणतः विचारांच्या निर्मिती प्रक्रियेच्या शास्त्रीय अभ्यास म्हणजे विचारप्रणाली होय. म्हणजे विचारांची जी काही निर्मिती प्रक्रिया आहे त्याला साधारणतः बेकन यांनी विचारप्रणाली असं म्हटलं गेलेलं आहे. आता ही झाला हा या विचारवंतापर्यंतचा भाग. आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी विचार करायचा झाला तर महात्मा फुले आहेत, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी आहेत किंवा इत्यादी अभ्यासकांनी अनेक प्रकारचे विचार हे मांडलेले दिसतात आपल्याला. किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये जी काही सामाजिक सुधारणेची चळवळ आलेली होती, त्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीमधून हे आपल्याला इथे असलेलं अनेक विचार पुढे येताना दिसतात आपल्याला. साधारणतः प्रबोधन कालखंडामध्येच विचारांचा विकास झालेला दिसून येतो. मध्ययुगीन कालखंडाच्या पूर्वी का बरं विचारांचा विकास झालेला नाही, विचारप्रणाली का उदयास आल्या नाही, तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस सामाजिक सुधारणांचा कालखंड तो नव्हता किंवा प्रबोधनाचा कालखंड त्यावेळेस नव्हता. महाराष्ट्रामध्ये खास करून संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा त्याच्यानंतरची काही संत मंडळी असेल किंवा देशभराचा विचार केला तर संत कबीर असतील किंवा इत्यादी असतील, तर या लोकांच्या लिखाणातून आणि त्याचबरोबरीने त्यांचे जे काही प्रबोधन आहे त्याच्यातून एक विशिष्ट विचार हा मानवापर्यंत पोहोचला गेलेला आहे. आणि म्हणून हा विचार काय आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विचार आहेत ते विचार काय आहेत, किंवा अलीकडेच जर आपण बघायचं झालं तर तुम्ही पाहता की 20व्या शतकामध्ये साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या आधी 1940च्या आधी हिटलरचा नाझीवाद आणि मुसोलिनीचा जो काही फॅसिस्टवाद आहे तो जगाने पाहिलेला आहे. म्हणजे या विचारप्रणाल्या काय आहेत नेमके, साम्राज्यवाद म्हणतो ते काय आहे नेमकं, तर हे सगळे विचारप्रणाली आहेत. एक विचारांचा समुच्चय म्हणजे विचारप्रणाली होय. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला त्या विचारप्रणालीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण व्यक्तीची वैचारिक बैठक व्हायची असेल तर त्याला विचारप्रणालीचं अध्ययन करणं गरजेचं आहे. कारण विचारप्रणालीच्या बैठकीशिवाय किंवा विचारप्रणालीच्या अध्ययनाशिवाय त्या व्यक्तीचा विकास किंवा त्या व्यक्तीची जडणघडण ही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अनेक प्रकारचे जे काही विचार आहेत ते विचारांच्या अनुषंगाने आपल्याला विविध विचारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून आता यानंतर आपण साधारणतः हे जे काही व्याख्या आहेत राजकीय विचारप्रणालीच्या, त्या राजकीय विचारप्रणालीच्या व्याख्या आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला बघता येईल ती म्हणजे दुर्वर्जे या अभ्यासकाची. त्याने काय म्हटलेलं आहे विचारप्रणालीच्या बाबतीमध्ये, तर कल्पना, श्रद्धा व मते यांची पद्धती म्हणजे विचारप्रणाली होय. राजकीय विचारप्रणाली काय आहे नेमकी, तर विचारप्रणाली ही साधारणतः कल्पना आहे, विचारप्रणाली ही श्रद्धा आहे आणि विचारप्रणाली ही मते आहेत. कल्पना म्हणजे काय, कल्पना म्हणजे एखादं आपण कल्पित करत असतो की हे असं असायला पाहिजे किंवा हे असं असतं किंवा हे अशा पद्धतीने ते होत असतं. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही कल्पनांचे बंगले किंवा इमारती आपल्या मनामध्ये बांधत असतो त्या कल्पना आहेत. किंवा साधारणतः त्याला असंही म्हणता येईल आपल्याला की त्याच्या वेगळं जर म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये संकल्पना म्हणता येईल. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात. आपण ज्या वर्तन करत असतो, समाजामध्ये वावरत असतो किंवा त्या संदर्भामध्ये हे करत असतो, त्या
वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना तिथे रूढ झालेल्या असतात आणि त्या रूढ झालेल्या संकल्पना ह्या साधारणतः तिथे त्या स्थानिक लेवलला तिथे त्या पुढे येत असतात. म्हणून विविध ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या दिसून येतात. दुसरं आपल्याला असं म्हणता येईल की श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, तर विश्वास असतो, एक प्रकारचा दृढ विश्वास असतो. आपण डोळे झाकून एखाद्या गोष्टीवरती ज्यावेळेस विश्वास टाकत असतो आणि त्याच्या पावलावरती पाऊल देऊन चालत असतो, त्या पद्धतीने ते आपल्याला तिथे श्रद्धा असलेली दिसून येते. म्हणून श्रद्धेचा संदर्भ हा विश्वासाशी आहे आणि म्हणून विश्वास हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असलेला दिसून येतो. तिसरा आहे मते. विविध प्रकारची जी काही मतांतरे असतात समाजामध्ये, विशेषतः आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि मग लोकशाही देशामध्ये आपल्याला असं दिसतं की अनेक प्रकारचे मतांतरे आहेत. मग कोणी साम्यवादी विचाराचं आहे, कोणी लोकशाही विचाराचं आहे, कोणी राष्ट्रवादी विचाराचं आहे, कोणी धर्मांध विचाराचं असू शकतं किंवा कोणी धर्मनिरपेक्ष विचाराचं असू शकतं किंवा कोणी प्रादेशिकतावादी विचाराचं असू शकतं किंवा कोणी भाषावादी विचाराचं असू शकतं किंवा कोणी आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराचं असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची मतांतरे हे समान नसतात. आता साधारणतः समजा आपण इथे जर असू 10 लोक, तर त्या 10 लोकांची आपापसात सर्वांचे विचार सारखे जुळतील असं नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतांतरे उद्भवू शकतात. म्हणजे एखादी घटना जर समजा तुम्ही पाहिली तर त्याचं विश्लेषण करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या. म्हणजे सगळेजण सारख्याच पद्धतीचं विश्लेषण करतील आणि तेवढंच करतील असं काही नाही. म्हणजे प्रत्येकाची कल्पनाशक्ती, प्रत्येकाची जडणघडण, प्रत्येकाचं ज्ञानाची त्याला असलेली शिदोरी या संदर्भामधून तो त्याचं विश्लेषण करत असतो. म्हणून कल्पना, श्रद्धा आणि मते यांची पद्धती म्हणजे विचारप्रणाली होय. म्हणजे विचारप्रणालीमध्ये दुसरं तिसरं काही नाही, तर विचारप्रणालीमध्ये कल्पना आहे, श्रद्धा आहे आणि मते आहेत. म्हणून या 3 गोष्टींचा एक संयोग हा आपल्याला दुर्वर्जन यांनी विचारप्रणालीच्या माध्यमातून पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी व्याख्या आपण बघतोय आणि ती व्याख्या आहे ती म्हणजे मॅक आयव्हर यांनी उद्दिष्टांना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे सामाजिक व राजकीय विचारप्रणाली होय. उद्दिष्टांना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती. म्हणजे याच्यामध्ये आणखी थोडंसं चर्चापेक्षा थोडंसं ऍड त्याने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की उद्दिष्टांना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे सामाजिक व राजकीय विचारप्रणाली होय. म्हणजे उद्दिष्टांना जन्म कधी मिळतो आपल्या, तर आपले ज्यावेळेस विचार स्पष्ट असतात, आपली ज्यावेळेस वैचारिक बैठक स्पष्ट असते किंवा आपली ज्यावेळेस दिशा क्लिअर असते, त्यावेळेस आपल्या उद्दिष्टांना जन्म मिळत असतो. म्हणजे एखादी कृती केव्हा सक्सेसफुल होत असते, तर एखादी कृती तेव्हा सक्सेसफुल होत असते जेव्हा एक विशिष्ट प्रकारचे विचार किंवा विचारांचा ताळेबंद आपल्या डोक्यामध्ये असतो किंवा आपल्या जडणघडणीमध्ये तशा पद्धतीचे होत असतात. आपण बघत असतो की नेतृत्वाकडे अनेक प्रकारचे गुण असतात. त्या गुणामध्ये एक गुण जर आपण विचारात घेतला तर पहिला त्यांचा गुण असा असतो की कुठलीही समस्या ते तात्काळ असं सोडवू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ते सामाजिक समस्या सोडवण्याची एक कॅपॅसिटी असते. ती कॅपॅसिटी का निर्माण होत असते, कारण त्यांची जडणघडण तशा पद्धतीने झालेली असते किंवा वैचारिक बैठक त्या पद्धतीने झालेली असते. म्हणून साधारणतः त्यांची सामाजिक समस्या सोडवण्याची एक पद्धती असते. राम मनोहर लोहिया यांचा सत्याग्रही समाजवाद असेल, त्यांनी सत्याग्रही समाजवाद मांडला. किंवा याच्याही सर्व ज्यांना ओळखतात ते म्हणजे महात्मा गांधी असतील. महात्मा गांधींनी गांधीवाद मांडला आणि त्या गांधीवादामध्ये त्यांनी असं मांडलेलं आहे की कुठलीही सामाजिक समस्या सोडवायची असेल तर त्याला हिंसेचं बळ देण्याची गरज नाही. अहिंसेच्या माध्यमातून आणि सत्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आपण सोडवू शकतो. ज्याच्यामध्ये तुम्ही बघता की मागे एक चित्रपट निघालेला होता की मुन्नाभाई MBBS असेल किंवा त्याच्यानंतरचा तो चित्रपट आहे गेट विल्सन त्याच्यामध्ये असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये असं असतं की एका विशिष्ट विचारांच्या माध्यमातून जे काही वाईट विचार आहेत ते कशा पद्धतीने संपुष्टात आणले जाऊ शकतात. म्हणून गांधीवादाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यता मिळालेली आहे किंवा राष्ट्रवाद आहे किंवा आणखी एखादी विचारप्रणाली असेल, पर्यावरणवाद आहे.
तर यासारखे जे काही उद्दिष्ट ज्यावेळेस आपण साध्य करत असतो तेव्हा अशा प्रकारच्या विचारांची शिदोरी ही आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. म्हणून उद्दिष्टाला जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती. मूल्य कशाला म्हणतो आपण? तर मूल्य म्हणजे एक पद्धतीचं आपल्या डोक्यामध्ये असणारं एक पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. समजा एखादं कम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटरसाठी प्लेन असेल तर ते कम्प्युटर काही कामाचं नाही. परंतु ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असतो, मग त्याच्यामध्ये विंडोज 7 असेल किंवा विंडोज 10 असेल किंवा विंडोज आणखी काही असेल किंवा विस्टा आहे किंवा अनेक प्रकारचे मोजिला आहे, गुगल आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण पहा ना, आपला मोबाईल असतो परंतु त्या मोबाईलमध्ये जर समजा ॲप नसतील तर ते मोबाईल आपल्या फार काही कामाचा राहणार नाही. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स ज्यावेळेस त्या मोबाईलमध्ये येत असतात तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्या मोबाईलची उपयोगिता वाढत असते. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपल्या मेंदूची किंवा आपल्या ह्याची उपयोगिता कधी वाढेल? तर त्याची उपयोगिता वाढण्यासाठी आपल्यामध्ये एक मूल्यांची साखळी किंवा मूल्यांची बैठक तयार होणं गरजेचं आहे. आणि मग ती कोणती मूल्य असावीत? स्वातंत्र्य आहे, समता आहे, लोकशाही आहे, न्याय आहे किंवा समानता आहे किंवा आणखी हक्क आहेत, अधिकार आहेत किंवा सद्भावना असेल किंवा आणखी प्रेम आहे, सहकार्य आहे किंवा इतराबद्दल मदत करण्याची हे असेल किंवा सद्भावना आहे. तर अशा अनेक प्रकारचे जे काही मूल्य आहेत त्या मूल्यांची आपल्या मनामध्ये एक बैठक निर्माण झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यातून मग साधारणतः एक पद्धतीचा विचार पुढे येत असतो आणि आपण त्या विचाराकडे आकर्षित होत असतो. म्हणून थोडक्यात असंही म्हटलं जात असतं की ज्याचा जसा स्वभाव आहे तसा तो त्याच्या विचारप्रणालीकडे तसा तो वळत असतो. म्हणजे गांधीवादाकडे फार तरुण लोक वळतील असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे भरपूर लोक गांधीवादाचा स्वीकार करतात तरुण लोक, परंतु जर जसं पाहिलं तर जे काही थोडीशी हिंसेकडे जाणारी विचारप्रणाली असते त्याच्याकडे तरुण वर्गाचं आकर्षण जास्त असतं. वयोमानानुसार सुद्धा विचारप्रणाली चॉईस करण्याचा एक पद्धतीचा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये जर साधारणतः 18 ते 25 वयोगटातील लोक बघितले तर साधारणतः ते जास्त करून मार्क्सवादाकडे किंवा लेनिनवादाकडे जास्त झुकलेले थोडेसे दिसू शकतात आपल्याला. भले ते कृती करत असतील नसतील माहिती नाही, परंतु त्या पद्धतीने थोडेसे झुकलेले दिसतात. थोडीशी स्थिरता किंवा एक समाजाचा अभ्यास जर झाला आणि त्याच्यानंतर मग ते थोडेसे लोकशाहीवादी व्हायला लागतात आणि मग त्यांच्या विचारामध्ये मग न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव अशा पद्धतीचे विचार हे पुढे रुजतात. आणि वृद्धकाळाकडे जर बघितला तर आपण मग गांधीवाद असेल किंवा मग आणखी काही अध्यात्मवाद असेल किंवा याच्याकडे ते जास्त झुकलेले आपल्याला दिसतात. म्हणून थोडक्यात काय की स्वभाव, तुमचं वय, तुमची वैचारिक बैठक या अनुषंगाने आपल्याला असं दिसेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये एक वैचारिक पगडा हा आपल्या डोक्यावरती राहत असतो. म्हणून उद्दिष्टाला जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे राजकीय किंवा सामाजिक विचारप्रणाली असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून मॅकआयव्हर यांची ही व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर आणखी एक व्याख्या आहे आणि ती म्हणजे डेव्हिड ईस्टन यांची व्याख्या आहे. डेव्हिड ईस्टन हे काय म्हणतात विचारप्रणालीच्या बाबतीमध्ये? तर राजकीय विचारप्रणाली म्हणजे ज्यांच्या आधारे व्यवस्थेच्या सदस्यांना वर्तमान काळाचे निर्वचन करता येते, भूतकाळाचा अर्थ लावता येतो आणि भविष्याचा वेध घेता येतो अशा साध्यांच्या हेतूचा अभिव्यक्त संचय होय. म्हणजे डेव्हिड ईस्टनने थोडीशी विस्तृत व्याख्या केलेली आहे. आणि मग ही विस्तृत व्याख्या काय आहे नेमकी? तर विस्तृत व्याख्येमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्याच्या आधारे व्यवस्थेच्या सदस्यांना वर्तमान काळाचे निर्वचन करता येते, भूतकाळाचा अर्थ लावता येतो आणि भविष्यकाळाचा वेध घेता येतो. म्हणजे याने 3 गोष्टी अशा मध्यवर्ती ठेवलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. म्हणजे साधारणतः वर्तमान काळाचं निर्वचन करता येतं. निर्वचन करणे म्हणजे काय? तर थोडक्यात आपण जे काही त्याचं विश्लेषण करता येणे किंवा त्याचं अनुकरण करता येणे त्याला साधारणतः निर्वचन असं म्हणत असतो आपण. किंवा भूतकाळाचा अर्थ लावता आला पाहिजे. म्हणजे आपलं काय चुकलेलं आहे, आपण कोणत्या बाजूने झुकलेले आहोत
किंवा आपली आणखी काय कोणत्या विचाराकडे आपण आकर्षित झालेले आहेत, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, गुण काय आहेत, दोष काय आहेत, या संदर्भामध्ये आपण त्याचा विचार करत असतो. आणि म्हणून ह्या जे काही सगळे विचार आहेत, हे विचार साधारणतः आपणाला त्या अनुषंगाने बघता येतात. आणि याचबरोबरीने भविष्याचा पण वेध घेता आला पाहिजे. म्हणजे ज्याची वैचारिक प्रगल्भता असतो तो एक दृष्टा असं म्हटलं जात असतो. म्हणजे दृष्टा याच्यासाठी असतं की त्याला पुढच्या 50 वर्षाचं दिसत असतं. काही लोकांना पुढची 100 वर्षामध्ये काय घडणार आहे किंवा काय घडू शकतं, त्याला त्याची एक दृष्टी प्राप्त झालेली असते. याच्यामध्ये जर महानायक बघितले आपण सगळे, तर उदाहरणार्थ राजेश शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा मागच्या काय कालखंडामध्ये शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, किंवा आणखी काही संत ज्ञानेश्वर असतील. तर आणखी हे जे काही सगळे महानायक आहेत, संत आहेत, महापुरुष आहेत, या लोकांना पुढचं दृष्टी प्राप्त झालेली असते. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांना एक वैचारिक चष्म्यातून त्यांना पुढे काय आहे किंवा कशा पद्धतीचा समाज उभं राहण्याची गरज आहे ते दिसत असतं आणि त्यानुसार ते ऍक्ट करत असतात किंवा ते वर्तन करत असतात. म्हणून थोडक्यात काय, तर भविष्याचा पण वेध घेता येतो. अशा साध्यांचा, हेतूंचा अभिव्यक्त संच, अशा साध्यांचा किंवा हेतूंचा अभिव्यक्त संच म्हणजे विचारप्रणाली होय. म्हणजे साधारणतः ही विचारप्रणाली ही साधारणतः एक अभिव्यक्त संच आहे. कशाचा, तर आता जे काही मी मागाशी सांगितलं की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या संदर्भामध्ये जी काही एक महत्त्वाची दृष्टी, अनुकरण आणि मूल्यमापन या संदर्भामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला तो विचारांचा एक संच प्राप्त होत असतो. म्हणून हा एक आहे. पुणे विद्यापीठाचा राज्यशास्त्र कोश आहे, राज्यशास्त्र विभागाचा, आणि त्या राज्यशास्त्र विभागाच्या कोशमध्ये, राज्यशास्त्र कोशमध्ये एक व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि ती व्याख्या अशी आहे की आदर्श राजकीय व्यवस्थेचे चित्र रंगवून ती व्यवस्था प्रत्यक्षात कशी अस्तित्वात आणता येईल याबद्दलची व्यूहरचना सांगणारी मूल्यव्यवस्था म्हणजे विचारप्रणाली होय. विचारप्रणाली काय आहे नेमकी, तर विचारप्रणाली ही एक मूल्यव्यवस्था आहे. आता मूल्य काय आहेत हे मगाशी मी सांगितलं तुम्हाला. आणि ती मूल्यव्यवस्था ही साधारणतः विचारप्रणाली असते. म्हणजे नेमकं काय, तर आदर्श राजकीय व्यवस्थेची चित्र रंगवून ती व्यवस्था प्रत्यक्षात कशी अस्तित्वात आणता येईल याबद्दलची व्यूहरचना सांगत असते. आता उदाहरण सांगायचं झालं तर कार्ल मार्क्स आहे. कार्ल मार्क्सने 18व्या शतकामध्ये त्याने दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याने कामगारांचं तत्वज्ञान मांडलं. त्यावेळेस जे काही भांडवलशाहीचा विकास त्यावेळेस झालेला होता, तेव्हा त्या युरोपमध्ये दोन दऱ्या पडलेल्या होत्या समाजामध्ये. एक म्हणजे कामगार वर्ग होता, दुसरा श्रीमंत असा गडगंज असा भांडवलदार वर्ग होता. म्हणजे एक अहिरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग. भांडवलदार वर्ग हा कामगारांचं शोषण करून अर्थार्जन किंवा अर्थसंचय करत असे, ज्याला आपण वरकड मूल्य असं म्हटलं जात असतं, किंवा त्याच्या माध्यमातून तो भांडवलाचा संचय करत असे. आणि कामगार मात्र अतिशय कमी मोबदल्यामध्ये ते अहोरात्र काम करतात आणि त्यांना फक्त आपल्याला जिवंत राहता येईल इतकाच मोबदला त्यांना मिळतो. म्हणजे असे जे काही हे आहे परिस्थिती, या परिस्थितीला कुठेतरी एक समानतेच्या किंवा आर्थिक समतेच्या धाग्यामध्ये आणण्यासाठी कार्ल मार्क्सने कामगारांना एक काय सांगितलं की एक चित्र रंगवलं की तुमचा एक साम्यवाद असेल किंवा एक समाजवाद असेल. ज्या समाजवादामध्ये तुम्हाला काय असेल माहिती आहे का, की तिथे कुणीही गरीब आणि श्रीमंत नसेल, तिथे खाजगी मालमत्ता नसेल. म्हणजे तिथे कारखानदारी, शेत जमीन याच्यावरती खाजगी मालकी हक्क असणार नाही. तिथे समाजाचा हक्क असेल, समाजातील सर्व लोकांचा त्याच्यावरती हक्क असेल. सर्वांना एकसारखी घरं असतील, सर्वांना एकसारखं शिक्षण असेल, सर्वांना एकसारखी लाईफस्टाईल असेल, सर्वांना एक समानतेचं सूत्र त्याच्यामध्ये बांधण्यात येईल आणि त्याच्यामुळे भेदभाव असणार नाही. कुठल्याही प्रकारचे जे काही भांडवलशाही व्यवस्थेने जोपासलेली जी काही धर्मव्यवस्था असेल किंवा आणखी काही रूढी परंपरा असतील तर त्या नसतील. आणि त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक अतिशय चांगला स्वप्नाळू असा समाजवाद हा कार्ल मार्क्सने उभा केला आणि त्यांना क्रांतीची संकल्पना सांगितली. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून मग कामगार वर्गाची पराभव होईल आणि मग
काही काळ कामगार वर्गाचं वर्चस्व तिथं प्रस्थापित राहील आणि त्याच्यानंतर समाजवादी व्यवस्था उदयास येईल. म्हणून हे एक अतिशय चांगलं चित्र रंगवून सांगितलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कुठलीही विचारप्रणाली ही साधारणतः अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्र रंगवून सांगत असते. आता उदाहरणार्थ पर्यावरणवादाचा विचार करायचा झाला तर पर्यावरणवाद काय सांगतो की सगळीकडे झाडं असायला पाहिजेत किंवा प्रदूषण नसेल किंवा ज्यावेळेस आपण सक्सेसफुल होऊ म्हणजे पर्यावरणवादी तर त्यावेळेस आपल्या प्रदूषण पातळी खूप घटलेली असेल, खूप झाडं असतील या पृथ्वी तलावरती, हरित वसुंधरा ही असेल आणि म्हणून एक आदर्श स्वरूप किंवा एक काय म्हणता येईल की चित्र हे रंगवून सांगत असतात. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा खूप असं रंगवून सांगण्याचं एक काय म्हणता येईल की दोष हा विचारप्रणालीमध्ये असतो, हा पण आपण मान्य केला गेला पाहिजे. परंतु त्या काय म्हणता येईल की ते जे काही चित्र रंगवून सांगितलं जातं त्याच्या आकर्षणापोटी लोक त्या पद्धतीने तिकडे आकर्षित होत असतात. राष्ट्रवादाचं पण तेच झालं. राष्ट्रवादामध्ये आपण जर बघितलं तर अनेक देशांचे जे काही क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांनी एक कल्पना केलेली होती किंवा राष्ट्रवादाने त्यांना सांगितलेलं होतं किंवा राष्ट्रवादामुळे त्यांना एक दृष्टी प्राप्त झालेली होती की आपल्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस सगळीकडे आबादी आबाद असेल, आपण मालक असू या देशाचे, आपण इथल्या व्यवस्थेचे मालक असू किंवा इथे सर्वांचा विकास होईल, इथे सगळं काही अलबेल असेल. परंतु आज आपण बघतोय की स्वातंत्र्य मिळून अगदी साधारणतः 500 वर्ष येत आहेत, परंतु तरीसुद्धा आपल्याकडच्या अनेक ज्या काही दऱ्या आहेत, ज्या दुफळ्या आहेत किंवा जे वाद आहेत अजून पण मिटलेले नाहीत. म्हणून साधारणतः एक आदर्श चित्र रंगवून सांगण्याचं काम हे त्या विचारप्रणालीच्या माध्यमातून होत असतं. म्हणून ती एक व्यूहरचना असते की कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि ते जे काही विचार आहेत ते विचार हे पुढे आणले गेले पाहिजेत हे त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून हे जे काही बाबी आहेत या बाबी आपल्याला राजकीय विचारप्रणालीच्या व्याख्यामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्या व्याख्या झाल्या. थोडक्यात काय तर विचारप्रणाली म्हणजे काय तर विचारांचा समुच्चय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विचार आहेत त्या विचारांचा समुच्चय हा विचारप्रणाली असलेला दिसतो आपल्याला. आता थोडक्यात इथं जर बघितलं आपण तर अनेक प्रकारच्या विचारप्रणाली इथे असलेल्या दिसतात आपल्याला. साम्यवाद आहे, ज्याला आपण मार्क्सवाद म्हणतो, ज्याला आपण समाजवाद म्हणतो किंवा उदारमतवाद आहे किंवा नाझीवाद आहे, मार्क्सवाद आहे, राष्ट्रवाद आहे किंवा अराज्यवाद आहे, स्त्रीवाद आहे, गांधीवाद आहे किंवा याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या विचारप्रणाली त्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून फक्त याच विचारप्रणाली नाही आहेत तर अनेक विचारप्रणाली पण त्याच्यामध्ये आहेत. साधारणतः अलीकडे डेव्हलप झालेली पर्यावरणवाद आहे किंवा आणखी भरपूर अशा विचारप्रणाली आहेत की ज्या चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेले विचार आहेत त्याला विचारप्रणालीचं एक अधिष्ठान असतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळीला विचारप्रणालीचा पाठिंबा असतो. म्हणून थोडक्यात मला असं सांगावं लागतं की विचारप्रणाली आणि कृती ह्या दोन बाबींची जोड असल्याशिवाय कुठलीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. मग ती स्त्रीवादी चळवळ असेल, राष्ट्रवादी चळवळ असेल, म्हणजे एकीकडे नियमांचा समुच्चय आहे परंतु तो नियम फक्त नियमच आहेत. मग त्याचं ॲक्टिंग झाली पाहिजे त्याची किंवा त्याचं ते लागू झाले पाहिजे किंवा त्याचं अनुयायी त्याला मिळाले पाहिजेत आणि मग त्या अनुयायी जर त्याला मिळाले तर त्या माध्यमातून ती एक मोठ्या प्रमाणामध्ये एक जनचळवळ त्याच्या माध्यमातून होत असते. मग गांधीवादाचं असेल किंवा आपली राष्ट्रवादी चळवळ असेल किंवा अलीकडे स्त्रीवादी चळवळ असेल किंवा आणखी त्यावेळेसची नाझीवादी असेल किंवा आणखी काही किंवा 20व्या शतकामध्ये जे काही लोकशाही चळवळ उभी राहिली ती असेल किंवा पर्यावरणवादी चळवळ आहे किंवा आणखी काही चळवळी असतील तर या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की या चळवळी ह्या साधारणतः असलेल्या दिसून येतात. म्हणून ह्या सगळ्या विचारप्रणाली आहेत आणि या विचारप्रणालीचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत. परंतु एक थोडक्यात विचारप्रणाली कशाला म्हणायचं, तुम्ही म्हणाल की वाद हा ज्या शब्दाला शेवटी वाद जुडतो तो वाद जुडला की तो विचारप्रणालीचं नाव तयार होतं, पण तसं नाही. वाद म्हणजे काय तर विचार, म्हणजे कुठलाही विचार हा साधारणतः महत्त्वाचा असतो आणि त्या विचाराच्या अनुषंगाने आपण त्याला अतिशय चिकटून बसलेलो असतो. म्हणजे
त्या विचारप्रणालीला स्वतःला असा एक अनुयायी वर्ग असतो त्या विचारप्रणालीचा, आणि तो विचारप्रणाली साधारणतः आपल्याला ही असलेली दिसून येते. म्हणून ही विचारप्रणाली ही साधारणतः या पद्धतीने असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून विचारप्रणाली म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघितलेले आहे. आता यानंतर विचारप्रणालीचं आपण पुढच्या भागामध्ये स्वरूप बघणार आहोत. धन्यवाद.